स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आज पुन्हा सुनावणी। काही जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता। निवडणुकांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा दावा। अखेर मुंबईतील सीएनजीचा पुरवठा सुरळीत। गॅस गळती दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर पुरवठा सुरळीत। मुंबईसह ठाण्यातील सीएनजी पंप पूर्ण क्षमतेने सुरू। सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटील यांच्या समर्थकांकडून जल्लोष। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार उज्ज्वला थिटेंचं वक्तव्य। स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री प्रचारासाठी मैदानामध्ये उतरणार। मुख्यमंत्री उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार। नगर परिषद नगरपंचायतीसाठी दररोज 3 प्रचार सभा होणार। शिवसेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी खडसावलं। सुरुवात तुम्ही केली, तुम्ही केलेलं चालवून घ्यायचं, भाजपनं केलं तर चालणार नाही म्हणायचं। फडणवीसांनी हे चालणार नसल्याचं सुनावल्यानंतर शिवसेनेचे मंत्री नरमले। एकमेकांच्या नेत्यांना पक्षप्रवेश नको असा निर्णय। फडणवीस आणि शिंदेंमधील बैठकीमध्ये निर्णय। महायुतीत मिठाचा खडा पडू नये याची दोन्ही पक्षांनी काळजी घ्यावी, शिंदेंचं आवाहन। शिवसेनेच्या नाराजीनंतरही भाजपचं ऑपरेशन लोटस सुरूच। दादा भुसेंचे विरोधक अद्वै हिरेंचा भाजपात प्रवेश, तर संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढलेल्या राजू शिंदेंच्या हातीही कमळ। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणाच्या चौकशी अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही। दिग्विजय पाटील, शीतल तेजवाणी आणि रवींद्र तारू यांच्यावर ठपका। पार्थ पवार यांना क्लीन चिट दिल्याची चर्चा। बिबट्यांसंदर्भात सरकारची विशेष बैठक। नरभक्षक बिबट्यांची नसबंदी करा। बिबट्याचे हल्ले राज्य आपत्ती ठरवण्याचा प्रस्ताव पुढच्या कॅबिनेटमध्ये सादर करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। थंडीत उघड्यावर शेकोटी पेटवू नका, पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश। हवा प्रदूषण होत असल्याचा दावा। मुंबईतील राणीच्या बागेला 163 वर्ष पूर्ण। 1861 साली इंग्लंडची राणी व्हिक्टोरियासाठी उभारलं होतं उद्यान आणि प्राणी संग्रहालय। केळीला भाव नसल्यामुळे वर्ध्यातील केळी उत्पादक संकटात। शेतकऱ्यांना 4 एकरावरील केळी पिकावर फिरवला ट्रॅक्टर। दर नसल्यामुळे शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय।